वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. सेकंड इनिंग मध्ये जिंकण्याकरता 86 धाव्यांचं लक्ष. पंच अधिकृत इशारा करतायत लेट्स प्लेचा. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 10 ओव्हर 86 चा पाठलाग. स्ट्राईकला दोन धुरंधर ओपनिंग बॅटर आपण पाहतोय, तन्मय आणि अमित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. पहिला बॉल विनीतचा अप्रतिम बॉल. जी लाईन आहे ना लेदर क्रिकेटची, ती लाईन या गोलंदाजाकडे आहे. ऑफ स्टंप. ओ जबरदस्त काटा बदलती हुई गेंद. काय बॉल टाकतोय. दोन बॉल जर पाहिले तर दोन्ही वेगळ्या प्रकारचे बॉल. ही खासियत आहे विनीतची. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, लेंथ लाईन वरती चांगला कंट्रोल मध्ये नियंत्रणबद्ध गोलंदाजी. 86 धाव्यांचं आव्हान आहे आणि सुरुवातीलाच दबाव टाकण्याचा इरादा. पहिले दोन बॉल विनीतच्या नावावर राहिलेत. पुढचा बॉल विनीत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ओहो काय बॉल टाकलाय. जणू काय बॅटरला सेटअप करण्याचा इरादा आहे. अतिशय सुंदर, वेगवान, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. आणि त्याच विनीत करता याच चेंडूची हाताळणी करायची आहे. आणि त्या अनुषंगाने तीच लाईन त्यांनी निवडली. सध्या 3 बॉल जबरदस्त बॅटरला जागेवरती ठेवलंय या 3 बॉल वरती. चौथा बॉल देखील अप्रतिम. क्या बात आहे विनीत. लेग कटर चा मारा आपण बघतोय. सातत्याने आउट स्विंग, आतून बाहेर. जो आपण टेस्ट मॅच लाईन पाहतो ना, ती लाईन वापरले आणि बरोबर सेटअप करण्याचा इरादा. 4 बॉल मध्ये मी म्हणेन सेटअप केलंय. पहा पाचवा बॉल शरीर भेदी. काय बॉल टाकलाय जबरदस्त. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विनीत नावाची डंका, विनीत नावाची चर्चा सातत्याने केले. शेवटचा बॉल. हो 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 टाळ्या झाला पाहिजे. विनीत 6 बॉल एका टप्प्यावरती टाकलं. कधी पुढे कधी मागे. लेग कटरचा मारा आणि समोरून काय बॉलला कट केलंय. फास्टेस्ट बॉलिंग अटॅक. 86 चा पाठलाग करायचा आहे तर या प्रकारे गोलंदाजी. 86 धावा डिफेंड करायचा आहे तर विनीतला सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागते. वडवल प्रीमियर लीगचं हे शानदार, दर्जेदार, दिमागदार 16 13वा पर्व आहे गर्व. वडवल प्रीमियर लीग
गौरव आलाय. लेग स्पिनर एक्सपिरियन्स बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. 7 बॉल जर पाहिले ना तर 7च्या 7 बॉल डॉट आलेत. धावांचा पाठलाग करायचा आहे 86 धावांचा आणि सध्या बोलबाला राहिलाय गोलंदाजाचा. जबरदस्त गोलंदाजी. काय बॉल टाकलाय. दांडी 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 गोल. त्रिफळा उद्ध्वस्त. ग्राउंड नंबर 1 वरती देखील इंटरेस्टिंग मॅच राहिले आणि ग्राउंड नंबर 2 वरती देखील आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच. ग्राउंड नंबर 2 चा विचार केला तर मथाने आणि केळवे या दोन संघादरम्यान ही लढत. 86चा पाठलाग करतोय मथाने टीम आणि आता 8 बॉल झालेत एकही रन आला नाही. एक विकेट आलाय. काय गोलंदाजी राहिलंय. गौरव आणि विनीत या दोन्ही गोलंदाजाचं कौतुक. बॅटर साहिल आलाय. अपील केले. आणखीन एक डॉट बॉल. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत. आयोजकांकडून ही माहिती आले. कंपल्सरी चेसिंग 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये ओ हो इथे मात्र थोडासा बाहेर. वाईट बॉल. पहिली धाव 9व्या चेंडू नंतर आले ती देखील वाईट ने. मॅच टाईड आहे. ओ बेल्स डाऊन. आणखी एक चांगला चेंडू आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर मिस्टर गौरव त्याच्या नावावर विकेट.
चांगला बॉलिंग अटॅक गौरवच्या माध्यमातून देखील 1 रन बॉल झालेत. चार बॉल. चॉप केला या बॉलला आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट. रनआउटची संधी होती, रनआउटची संधी गमावलंय. एक या धावसंख्येने धावफलक 5 बॉल, धावफलक 2. दीपक सरांना देखील आपण पाहतोय. चांगले लेदरचे अंपायर. लेदर बॉल असू द्या, टेनिस बॉल, क्रिकेट असू द्या, नेहमीच आपला बेस्ट देत असतात आणि या स्पर्धेत सध्या त्यांना आपण पाहतोय. ड्राईव्ह केला या बॉलला. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने बॉल गेला. 2 धावा आरामात कंप्लीट आणि 2 या धाव संख्येने 2 ओव्हर 4 धावा. 8 ओव्हर मध्ये 82 पाहिजेत. 82 रन नीड्स टू विन इन 8 ओव्हर. चार रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. विकेट जर पाहिले तर टोटल 2 गेलेत. दबाव. अथर्व चौधरीचा हा बॉल. काय गोलंदाजी होते या क्षणाला. डॉट बॉल येतोय. दबाव मध्ये आहे. पॉवर प्ले मध्ये सध्या जे बंधन आहे ना, फायदा बॅटिंग वाल्या टीमला होत नाहीये. त्याचं कारण आहे बेस्ट बॉलिंग अटॅक आणि तिन्ही बेस्ट बॉलरचा वापर केलाय. मागील मॅच मध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा पहा काय थोडासा बाहेर निघतोय व्हाईट बॉलचा सिग्नल, परंतु गोलंदाजाचा माइंडसेट अप्रतिम आहे. थोडा आतमध्ये बॉल यायला हवा. ज्या पद्धतीने बॉल बाहेर गेला, इथून जर पाहिले चांगली बॅटिंग पाहिजे आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि क्षमता आहे. मिस्टर स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय स्वप्नील पाटील. ओ यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका बॅकफुट पंच करायचा होता. गतीवरती स्वार झाला आणि इथे डॉट बॉल येतोय. 5 रन वरती सध्या हे धावफलक जर पाहिलं स्थिरावले. जबरदस्त बॉलिंग अटॅक होत असताना पहिली ओव्हर जर पहिली मेडन राहिली. 9व्या चेंडूवर वाईटच्या स्वरूपात धाव आली. आता मात्र कट केलाय बॉलला. बॅकवर्ड पॉइंट डीपला हा चेंडू निघून जातोय. 2 धावा आरामात कंप्लीट. म्हणजे फिल्डिंग देखील प्रॉपरली त्याच ठिकाणी सेटअप केलंय. धावफलक 2 पुढे येते. टीमची धावसंख्या 7 धावा. या ओव्हर मध्ये पहिले तर आतापर्यंत बॉल फेकून झालेत टोटल 3 बॉल. इथून गिअर शिफ्ट केले जाईल का. स्वप्नील पाटील. क्लायमेट पडला होता. 6 बॉल 14 धावा त्याने केल्या होत्या. गेम चेंजर प्लेयर आहे स्वप्नील. ओ यावेळी स्टेप आउट करायचा होता. बॉल थोडासा जर पाहिला ना बाहेर निघून जातोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक जर पाहिलं वाईटच्या स्वरूपात तर टीमची धावसंख्या 8 धावा.
8 runs on the board. हो, काय जबरदस्त गोलंदाजी. बॅटरचा जो फुटवर्क आहे ना, चेंडूला स्लॅश करण्याचा इरादा, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आणि गोलंदाज त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अगोदरचा बॉल थोडा बाहेर निघाला, हा बॉल बरोबर आतमध्ये आला. डॉट बॉल येतोय. 8 रन. चेंडू क्रमांक 5वा बॉल आता थोडा टॉस केलाय. टॉस केल्यानंतर बॉल थोडा राईज झालाय. बॅकफूट पंच करायचंय, अपरकट फटका खेळायचाय, परंतु बॅटवरती बॉल येत नाहीये. डॉट बॉल. 8 रन. ओ अप्रतिम फटका. बॅकफुटला जाऊन सातत्याने प्रयत्न केले. क्लासिकल बॅकफुट पंच इन टू द गॅप. दिल मांगे मोर. वेलकम फोर. चौकार. धावपळक 12. जर या स्पर्धेचा विचार केला तर पॉवर प्लेचा सर्वाधिक सर्वात लो स्कोर सध्या मथानी टीमच्या नावावर राहिले. 12 झाल्यात 3 ओव्हर मध्ये. येणारे 7 ओव्हर मध्ये पाहिलं तर पाहिजेत अजूनही 74 धावा. 42 बॉल, 74 ची गरज. 74 रन नीड्स टू विन इन 42 बॉल्स इन 7 ओव्हर. गौरव पायावरचा बॉल होता. इथे पाहिलं तर एक धाव असेल आणि ती एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. एक धाव. एक या धाव संख्येने धावपळक जर पाहिलं 13 धावा. 41 बॉल मध्ये 73 पाहिजे आहेत. ओ ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव. एक या धाव संख्येने धावपळक जर पाहिलं तर 14 धावा. 14. हो आणखीन एक डॉट बॉल येतोय. दबाव दबाव आणि दबाव जाणवतोय. त्याचं कारण आहे गोलंदाज गौरव सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 14 धावा या धावफलकावरती लगावलेत. पुन्हा एकदा पाहिलं तर डॉट बॉल. लेंथ लाईन अप्रतिम आहे. बॅटरला रीड करतोय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी. विकेट घेण्याकरता न जाता आपल्या डॉट बॉल वरती विश्वास ठेवलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा पहा. जबरदस्त टर्न आणि त्यानंतर जर पाहिलं तरी एक धाव येते. हलकासा बॅटचा स्पर्श झाला. एक या धावसंख्येने धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या 15. या ओव्हर मधला जर पाहिला तर हा अंतिम बॉल. शेवटचा बॉलला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फटका अप्रतिम आहे. फिल्डर येईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाईड ऑन लॉंग ऑन ला फेकी ॲक्युरेट. या 2 धावा.
ओव्हर झाल्यात सध्या 4 ओव्हरमध्ये 17 धावा. येणारे बॉल 36 आणि 36 बॉलमध्ये 69ची गरज. 69 पाहिजेत 6 ओव्हरमध्ये. वाडवल प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय आणि 86चं टार्गेट असताना 4 ओव्हरमध्ये 17 आल्यात. ची गरज. येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये 36 बॉल 69. रिक्वायर रन रेट वाढला आता. 11.5चा हा रिक्वायर रन रेट. कट केला या बॉलला. फिल्डर आहे आणि फिल्डिंगच्या अनुषंगाने गोलंदाजी होते. जिथे फिल्डिंग सेटअप केले तिथेच टप्पा आणि त्याच अनुषंगाने तिथे ड्राईव्ह करण्यास भाग पाडले. एकच धाव. एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर फलकावरती धावा आहेत 18. डॉट बॉल येतोय. जेवढे डॉट बॉल तेवढा दबाव मथाणे संघावरती. खेळवे ए चांगली गोलंदाजी करतोय. ओ यावेळी मात्र फटका जर पाहिला तर गॅप मधून इन टू द गॅप येतोय वाडवल प्रीमियर लीगचा हा शानदार चौकार. चार या धावसंख्येने धावफलक 22 धावा. आतापर्यंत 3 बॉल 22. 64 धावा हव्यात. अजूनही पाहिले तर 33 बॉल मध्ये. बॉल. स्वप्नील आता सेट झालाय परंतु सातत्याने ही लेन कुठेतरी कमजोरी राहिले. या लाईन वरती स्वप्नील ते फटके खेळत नाहीये. नो डाऊट चांगला बॅटर आहे. चांगली खेळी गेले या स्पर्धेमध्ये. सध्या संघ अडचणीमध्ये आहे. जेवढे डॉट बॉल तेवढा रिक्वायर रन रेट हळूहळू वाढताना. पुन्हा एकदा त्या प्रकारचा चेंडू होता जिथे मोठ्या फटक्या खेळण्याची मुभा दिली नाही. 1 धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल धावा 24 आतापर्यंत. या षटकातील हा शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल शिल्लक. फटका तर अप्रतिम आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. बनून राहील दर्शक. इनटू द गॅप मधून ऑन दी अपचा हा शानदार हा चौकार पाहतोय. 4 धावेने धावफलक जर पाहिलं तर 28 धावा.
5 ओव्हर मध्ये येणारे 30 बॉल मध्ये हव्यात टोटल 58. 58 रन नीड्स टू विन इन 30 बॉल. 30 बॉल आणि 58 ची गरज. 30 गेंद 58 चाहिए जीत के लिए. चला घाई करा, स्पीडअप करा. पंच आहेत आणि पंचांना विचारून येत जा मध्ये. विशाल पाटील आलाय. फिरकीचा जादूगर, फिरकी पट्टू. ओ पुन्हा एकदा यावेळी पाहिलं तर पुढे जाऊन खेळला, अपील केली आणि त्यानंतर लेग बायची धाव आणि अपील नंतर लगेच पंचांकडे त्यांनी माफी देखील मागितली. की अपील करणं हा स्वाभाविक गुण आहे गोलंदाजाचा आणि त्या प्रकारे इथे एक धाव लेग बाईच्या माध्यमातून आले. 29 धावा झाल्यात. 57 पाहिजे आहेत. येणारे बॉल 29. स्वप्नील पाटील डेंजर बॅटिंग करावी लागेल आज. आपल्या नावाला शोभणारा खेळ करावा लागेल. ऑन दी एपर्स फटके खेळले जात आहेत आणि सध्या डॉट बॉल येतोय. दबाव आहे बॅटिंग करत असताना मथाने या संघावरती, खास स्वप्नील पाटील या खेळाडूवरती दबाव जाणवतोय. अंडर प्रेशर चांगली बॅटिंग करावी लागेल. ओ इथे बॅट मात्र हातातून निसटले आणि व्हाईट बॉलचा सिग्नल. 1+1. ग्लव्स हवेत, ग्लव्स. जास्त काळ क्रीज वरती घालवलाय स्वप्नीलने आणि ती ग्रीप पाहिजे ना बॅटिंग मध्ये, ती ग्रीप नाही आहे. सध्या टीमची धावसंख्या 1+1 या 2 एक्स्ट्रा धावेने 31 वरती आले. 55 पाहिजे 28 बॉल मध्ये. मॅच बनलाय. बॅकफुटला स्लॅश केलाय. पॉइंटला हा बॉल गेलाय आणि पॉइंटला भेदून सरळ येतोय चौकार. चार या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे आले. टीमची धावसंख्या आता पुढे येते 35. ओ समोरचा बॉल समोरच ठेवलाय आणि समोरच खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. कमबॅक करतोय विशाल. 15 बॉल मध्ये 8 धावा केल्या या बॅटरने. तन्मय आता गिअर चेंज करावे लागतील.
पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका गेलाय. फटका तर प्रतिभाय फिल्डर आहे आणि पाहत राहील तिथे 2 धावा. 2 धावेला आता समाधानी होतोय. दोन्ही या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे टोटल धावा 37 धावा या धावफलकावरती. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत बॉल फेकून झालेत 5. डिफेन्सिव्ह फक्त दिशा दिली आणि पॉइंटला चेंडू निघून गेलाय. 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिली तर धावा आहेत 38. येणारे 24 बॉल 24 बॉल मध्ये हवे आहेत 48 48 धावा. 12चा रन रेट रिक्वायर रन रेट जो आहे तो 12चा मॅच बनलाय. येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये 48 ची गरज. 24 बॉल 48 हे मॅचचं समीकरण. सुमोद आलाय बॉलिंग मार्क वरती. बघूया सुमोद स्मूथली गोलंदाजी करेल की इथे चांगली बॅटिंग होईल, इथून कमबॅक होईल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. स्वप्नील पाटील सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे अजून आणि ज्याच्या बॅट मधून 15 बॉल मध्ये 20 धावा आल्यात. सुमोद वर्तक बॉलिंग मार्क वरती. ओव्हर द विकेट ने पहिला बॉल इम्पॅक्टिंग लाईन विकेट हिटिंग फ्लम अँड फ्लम LBW विकेट. गुड डिसिजन अंपायर. समोर सापडला पायचीच्या माध्यमातून लेग बिफोर द विकेट. LBW. कप्तान अकेला कप्तान चला है सीना तान, त्या प्रकारची बॅटिंग होईल का. कॅप्टन कोल दीपेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये, ज्याने 1 ओव्हर मध्ये पहिल्या इनिंगचा थोडस जर पहिलं रंगरूप बदललं होतं. मेडन ओव्हर ज्याच्या नावावर होती 2 विकेट ज्याने घेतल्या होत्या तो दीपेश आता बॅटिंगला आलाय. 23 बॉल मध्ये 48 ची गरज. थोडं स्पीडअप करायचा गेम. तेवीस बॉल 48 ची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर दीपेश चौधरी आलाय. बॉल जर पाहिला ऑफस्टंप वरती पिचिंग केला. वाईट बॉल वाईट +1 या 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या सध्या 40. 86 धाव्यांचं 46 पाहिजे आहेत. येणारे बॉल 23. रिक्वायर रन रेट 12चा आहे. स्वप्नीलची ही कमजोरी राहिली आहे.
या मॅच मध्ये आणि इथे हा डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी होत असताना स्वप्नील पाटील कडे अनुभव आहे, तेवढाच अनुभव आमच्या दोन्ही पंचांकडे आहे. चांगली अंपायरिंग होते. 22 बॉल 46 ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल केले पुल, उडवले बॉलला, फिल्डर आहे, टिपलाय झेल. स्वप्नील पाटीलचा इथे संपतोय खेळ. विकेट डाऊन. बराच वेळ क्रीज वरती घालवला, चांगली बॅटिंग केली, परंतु तो फिनिश पाहिजे ना, तो फिनिश नाही दिला स्वप्नील पाटीलने. दोन बंधू आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी तर अप्रतिम राहिली, फिल्डिंग देखील अप्रतिम राहिली. ओ बॉल जर पाहिला तर वेगवान हा चौकार येतोय. बॅटची हलकीशी एज लागली आणि इथे चौकार येतोय. 4 धाव्याने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 44 धावा, 44. अर्ध्या धावा झाल्यात, अजून अर्ध्या धावा हव्यात. चव्वेचाळीस धावा, 4 विकेट आतापर्यंत गेलेत. बॉलचा विचार केला तर या षटकातील 4 बॉल, 4 4 आणि 4चा हा नेल्सन फिगर. 4 चांद लागतील का या मॅच मध्ये? त्या प्रकारचा मॅच बनलाय. 44 अजून हवेत, 42 हवेत. एक धाव सध्या कंप्लीट. एक या धावसंख्येने 5 बॉल. टीमची धावसंख्या आहे टोटल 45. हिटमॅन जर्सी नंबर 86चं आव्हान असताना सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी राहिले टीम केळवे ए या टीम कडून. पुढचा बॉल. ओ यावेळी मात्र हा बॉल जर पाहिला तर डॉट बॉल येतोय. येणारे बॉल आता आहेत 18 बॉल 41चा मॅच. 18 बॉल मध्ये 41 ची गरज. 41 रन नीड्स टू विन इन 18 बॉल्स. 13.5चा रिक्वायर रन रेट. 18 बॉल मध्ये 41 ची गरज. बॉलिंग मार्क वरती बॉलर आलाय. विशाल ला आपण पाहतोय. बघूया विशाल. येणारे 18 बॉल. 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत सध्या 41. 41 ची गरज. 18 बॉल मध्ये मॅच ऑन झालाय, मॅच खुललाय आणि मॅच बनवला जाईल का बॅटिंग वाल्या टीम कडून? ओ यावेळी हा बॉल जर पाहिला तर थोडासा लांब ठेवला. लांबून जर पाहिला तर
बॉलला चांगला फिरवला आणि बॅटर ज्या प्रकारे शफल झाला त्या प्रकारे इथे तुम्हाला व्हाईट बॉल मिळणार नाहीये. आता मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, हवाई सफर गगनचुंबी वर्ल्ड प्रीमियर लीगचा शानदार दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क आलाय षटकार. 6 धावेने धावफलक जर पाहिलं तर 51 धावा या धावफलकावरती लगावल्यात. अजूनही जर पाहिलं तर मॅच बाकी आहे. येणारे बॉल आहेत टोटल 15 बॉल मध्ये 35 ची गरज. रफ अँड टफ पण या मॅच मध्ये. मॅच ऑन. एक धाव या धाव संख्येने धावफलक जर पाहिलं तर 3 बॉल झालेत आता आणि धावा आहेत 52. थोडासा चुकीचा अपडेट आला होता. खाली सरायला आहे सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर जर पाहिलं तर सध्या दबाव वाढलाय बॅटिंग वाल्या टीम कडून. 52 धावा झाल्यात या धाव फलकावरती. अहो थोडासा जर पाहिला तर क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पाहता पाहता चेंडू तिथे स्टॉप केलाय आणि पळून पूर्ण या 3 धावा कंप्लीट केलाय. 22च्या माध्यमातून या 3 धावा. 3 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं कंपल्सरी चेसिंग आहे. अगोदर देखील 2 वेळा आम्ही अनाउन्समेंट केलंय. पुन्हा एकदा या सूचना पोहोचवतोय. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 55 धावा. 5 बॉल. शेवटचा बॉल. येणारे बॉल आहेत 13 बॉल मध्ये 31 ची गरज. खाली राहायला पुन्हा एकदा या बॉलरला साथ मिळले या एंडने गोलंदाजी करत असताना. 12 बॉल 31 ची गरज. 15.50 चा स्किंग रिक्वायर. रन रेट वाढलाय. 12 बॉल आणि 31 ची गरज. विनीत ज्याचं पहिलं षटक तर मेडन गेलं होतं. विनीत प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र. मेडन ओव्हर ज्याने टाकले. 12 बॉल मध्ये 31 चा मॅच. बारा बॉल मध्ये पाहिजे 31 धावा. मॅच इथेही ऑन आहे आणि त्याही ग्राउंडला ऑन आहे. विनीत काय फॉर्म मध्ये आहे आणि गोलंदाजी करत असताना जबरदस्त सध्या त्याचा बोलबाला आपण पाहतोय. 11 बॉल 31 ची गरज.
11 बॉल 31 ची गरज. गतीमध्ये पुन्हा एकदा जर पाहिलं तर वाढ होताना बीट झालाय. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलने दबाव वाढलाय. 8 बॉल टोटल डॉट टाकलेत. विनीत 10 बॉल 31 ची गरज. मॅच बनू शकतोय. षटकार पाहिजे, चौकार पाहिजेत आणि त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. ओ या बॉलला जर पाहिलं अप्रतिम इष्टांच्या मागे किपरने काय बॅकअप दिलं या बॉलला. हा बॉल जर पाहिला वाईट बॉल. टर्न जास्त झाला म्हणून किपरला असं वाटलं की एज लागले की काय, परंतु इथे टर्न होता आणि वाईट बॉलचा सिग्नल. 1+1 या 2 धावा. 2 एक्स्ट्रा धाव्याने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या पुढे आले 56 धावा. वाईटचा इशारा. अब तक 56. डॉट बॉल. थोडं आमच्या स्कोररनी चुकी केली होती आणि त्यांनी करेक्शन केले की 57 झाल्यात. आमच्या दोन्ही स्कोररचा सध्या इंटरेस्ट ग्राउंड नंबर 1 वरती आला जास्त. सत्तावन्न झालेत. 29 ची गरज. डॉट बॉल. एकोणतीस पाहिजे आहेत. 8 बॉल 29 ची गरज. ओहो हो, गतीला पुन्हा एकदा बीट झाला. ब्लाइंड स्ट्रोक होता. 1 धाव. 28 पाहिजे 7 मध्ये. 7 बॉल 28 ची गरज. सहा बॉल शिल्लक. डॉट बॉल आल्यानंतर 6 बॉल मध्ये 28 ची गरज. सहा बॉल 28. विनीतने काय गोलंदाजी केले. 2 ओव्हर मध्ये पाहिलं तर कमी धावा जास्ती डॉट बॉल चा समावेश. पुढच्या मॅच करता दोन्ही टीमनी रेडी यायचंय लगेच. सुमोद. सहा 28 ची गरज. 6-28. हे बादचं समीकरण आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग. सुमोद
वर्तक बॉलिंग मार्क वरती. यात चौधरी काय मॅच फिनिश करेल का? सहा बॉल 28 ची गरज. पहिला बॉल अवंतर वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेने धाव पलक जर पाहिलं तर आता येणारे 6 बॉल 27 ची गरज आहे. 6 बॉल 27 हे मॅचचं समीकरण. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. मोठा फटका खेळायचा आहे. अगोदरच बॅट फिरवली. स्क्वेअर लेगला बॉल गेला. रनआउटची संधी होती. बॉल हातात आला नाही. 2 धावा कंप्लीट. 25 पाहिजे आहेत आता येणारे 5 बॉल. डॉट विजयाचे दरवाजे उघडलेत. मोठा फटका खेळलाय. गॅप मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूच्या मागे आणि बॉलला अडवलंय. तिथपर्यंत सध्या एकच धाव. जबरदस्त प्रदर्शन आपण पाहतो या मॅच मध्ये. 2 बॉल शिल्लक. एक बॉल शिल्लक. धावपळक जर पाहिलं तर धावा 66 झाल्यात. 20 ची गरज. बॅट चेंज. थर्डमॅनला बॉल आणि इथे हा बॉल डॉट. तर ओव्हरऑल पहिल्या या मॅच मध्ये आपलं अधिराज्य गाजवलंय केळवे ए या संघाने.